हरवू क्लास तू काय रे गर्लफ्रेंडला आय लव्ह यू म्हणायला काय लाजायचं? म्हण ना एकदा. मी म्हटलं की नाही, तू म्हण ना एकदा. माझं तुझ्यावर नाही, माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे, सायलीवर प्रेम आहे. हाच तो क्षण असतो जेव्हा अर्जुनने त्याच्या मनात असणाऱ्या सायलीबद्दलच्या प्रेमाला व्यक्त केलेलं असतं. आता याच क्षणी अर्जुनने प्रियाला बोललेलं असतं की माझं तुझ्यावर नाही तर माझं फक्त सायलीवर प्रेम आहे. आणि ही गोष्ट सायलीने ऐकलेली असते. याच कारणामुळे आता सायलीला मोठाच आनंदाचा धक्का बसलेला असतो. कारण कुठेतरी आतापर्यंत सायली देखील अर्जुनच्या प्रेमात पडली होती, परंतु तिने स्वतःच्या मनाला, स्वतःच्या भावनांना आत्तापर्यंत ती जागा दिली नव्हती. त्या गोष्टींना विचार करायला वेळ दिला नव्हता आणि या गोष्टीमुळे तिला या प्रेमाची आत्तापर्यंत जाणीव झाली नव्हती. परंतु जेव्हा तिने तिच्या तोंडून ऐकलेलं असतं की अर्जुनने सायलीसोबत फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं नाही आहे, तर खरोखर तो सायलीच्या प्रेमात पडला आहे, तर तेव्हा सायली फार जास्त खुश होते. तिला एक एक क्षण आठवायला लागतात ज्यामध्ये अर्जुन आणि सायलीने एकमेकांसोबत वेळ घालवलेला असतो. आणि ते सगळे क्षण आता ती वेगळ्या पद्धतीने पाहायला लागते. आत्तापर्यंत ती एक वेगळ्या पद्धतीने जगत होती की एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून, परंतु आता सायली एका वेगळ्याच पद्धतीने जगती आहे. आता ती एक अशा पद्धतीने बघते की जो अर्जुन एवढे दिवस माझ्यावर प्रेम करत होता, ते एवढे दिवस मला प्रेमाने बघत होता, तो एवढे दिवस माझी जी काळजी घेत होता ते प्रेमापोटी घेत होता. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीच्या लक्षात आलेलं असतं एवढे दिवस अर्जुन सायलीसमोर चांगला नवरा असल्याचं नाटक नव्हतं करत सगळ्यांसमोर नवरा बनण्यासाठी, तर तो हे सगळं करत होता कारण त्याचं खरोखर सायलीवर प्रेम होतं. आता या सर्व गोष्टींमुळे आता सायलीला फार जास्त आनंद झालेला असतो. परंतु अर्जुनचा जो प्लॅन होता की ज्यामध्ये त्याला प्रियाच्या तळपायाखाली तुळशीपत्र आहे का नाही हे काढायचं होतं, ते तर तसंच राहिलेलं आहे. मग आता मालिकेत पुढे काय होणार? तर यामध्ये आपल्याला पहिला सिनारिओ पाहायला मिळू शकतो ज्यामध्ये मालिकेत असं घडू शकतं की अर्जुन जो आहे तो आता वेगळ्या पद्धतीचा वापर करेल. कारण आता झालेलं काय आहे की अर्जुनने प्रियाला हे सांगून दिलेलं आहे की त्याचं काय आता तिच्यावर प्रेम नाही आहे, त्यामुळे आता ती प्रेमाची गेम्स तर तो खेळू शकत नाही. मग त्याला करायला काय लागेल की प्रियाच्या विरोधात जायला लागेल. तो असं करू शकतो की सगळ्या घरच्यांसमोर तिला उभं करू शकतो आणि बोलू शकतो की दाखव तुझ्या पायाला, तळपायाला तुळशीपत्राचं खूण आहे ना, ती दाखव आम्हा सगळ्यांना. आणि ती बघितली की आमचा विश्वास बसेल की नाही तूच तन्वी आहे. आणि मग त्यावेळेस सगळ्यांसमोर तिला ती खून दाखवावीच लागेल आणि अशा प्रकारे तिचं सत्य बाहेर येईल. आणि दुसरी पण पद्धत आहे ज्याने तो हे सगळं करू शकतो. परंतु आता मालिकेत असं चाललंय की तो ती पद्धत न वापरता बाकी सगळं करतोय, परंतु जे कॉमन सेन्स आहे तेच करत नाही आहे. आता मालिकेत दुसरा सिनारिओ आपल्याला पाहायला मिळू शकतो ज्यामध्ये असं होऊ शकतं की सायली जी आहे तिला आता अर्जुनच्या या सगळ्या गोष्टींबद्दल कळलेलं आहे. मग अर्जुन जो आहे त्यासमोर आता सायली जाऊन तिच्या मनातलं प्रेम व्यक्त करू शकते. बहुतेक ती अर्जुनला जाऊन सांगू शकते की माझं देखील तुमच्यावर प्रेम आहे. परंतु ती सांगेल का तिच्या मनात ते दाबून ठेवेल? आता मला तरी वाटते ती सांगणार आहे, परंतु या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं मत देखील या व्हिडिओखाली कॉमेंट करा. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात आणि पाहूया मालिकेत नेमकं अजून नवनवीन काय काय घडतंय ते. हा आमचा एपिसोड अपडेट पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.